नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गजानन वाडेकर. स्वागत आहे तुमचे सर्वांचे परत एकदा जी के एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जी के और जी एसच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. चला तर कालच्या प्रश्नाचे उत्तर बघूया. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक डी, कावेरी. कावेरी नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, बृहन्मुंबई. बृहन्मुंबई ही महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 2, मुंबईवर सर्वप्रथम राज्य करणारा राजा कोण होता? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, राजा भीमदेव. राजा भीमदेव हा मुंबईवर सर्वप्रथम राज्य करणारा राजा होता. प्रश्न क्रमांक 3, भारतात राहणाऱ्या लोकांचा हिंदू असा उल्लेख कोणी केला? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, ग्रीक. भारतात राहणाऱ्या लोकांचा हिंदू असा उल्लेख ग्रीकांनी केला होता. प्रश्न क्रमांक 4, पानिपत हे स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा. पानिपत हे स्थळ हरियाणा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 5, राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, कोल्हापूर. राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रात कोल्हापूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 6, सुबोध रत्नाकर नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, सावित्रीबाई फुले. सुबोध रत्नाकर नावाचा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 7, गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, छत्रपती संभाजीनगर. म्हणजे गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 8, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, केशवसूत. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून केशवसूत यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते शहर भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, लुधियाना. लुधियाना शहर भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 10, सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेण्यात आले आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक डी, मंडूकोपनिषद. सत्यमेव जयते हे बोधवाक्य मंडूकोपनिषद या भारतीय प्राचीन ग्रंथातून घेण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 11, लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक सी, 28 जून 2024. 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू झाली. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 मध्ये कोणाला मिळाला आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, अशोक सराफ. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 मध्ये मिळाला आहे. तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो. याचे योग्य आन्सर कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या अगोदरच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही
ते व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद.